चला तर लेक्चरला सुरुवात करूया. चला, या आधीचे पण मी भरपूर सारे लेक्चर अपलोड केले आहेत. ते पण तुम्ही ग्रामसेवकचे कृषिसेवकसाठीचे अपलोड केले, ते पण बघून घ्या. जे येणाऱ्या कृषिसेवकसाठी ग्रामसेवकसाठी अत्यंत आवश्यक असे क्वेश्चन आहेत त्यात. चला तर या लेक्चरला आपण चालू करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, आरोह हा रोग कोणत्या फळझाडावर प्रामुख्याने आढळतो? तर कोणत्या झाडांवर आढळतो आरोह हा रोग? तर सिट्रस म्हणजेच लिंबूवर्गीय फळझाडे. पेरूची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते? तर दाब कलमनं केली जाते. च्यवनप्राश तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा उपयोग केला जातो? तर आवळा या फळाचा उपयोग केला जातो. पेरूची कोणती जात लागवडीसाठी सर्वोत्तम आहे? तर सरदार ही पेरूची सर्वोत्तम जात आहे आणि ती पसरट जात आहे, त्याच्यामुळे ती जास्त उपयोगी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालानगर, धारूण, अर्कासहान या कोणत्या फळाच्या जाती आहे? तर सीताफळ या पिकाच्या जाती आहे. चारोळीमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर 51% असते. चारोळीमध्ये सर्वात जास्त तेलाचे प्रमाण असते, ते 51% आहे. बोराची निर्यातक्षम जात कोणती आहे? तर उमरान ही बोराची निर्यातक्षम जात आहे. हरितगृहामध्ये पपईची लागवड कोणत्या देशात केली जाते? तर सर्वच देशात केली जाते. स्पेनमध्ये, इस्रायल, जपान या सर्वच देशात पपईची लागवड ही हरितगृहामध्ये केली जाते. जगात केळी उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? तर भारत हा देश प्रथम आहे केळी उत्पादनात, ते पण जगात. भारताच्या जागतिक व्यापारात फळांचा किती टक्के वाटा आहे? तर 0.5% वाटा आहे. फुलकोबीवर ह्युप्टेल ही विकृती कशामुळे आढळून येते? तर मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे फुलकोबीवर ह्युप्टेल ही विकृती आढळून येते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुसा, सावनी, अर्क, अनामिका या कोणत्या भाजीपाल्याच्या जाती आहेत? तर भेंडी या भाजीपाल्याच्या जाती आहे. पुसा, सावनी, अर्क, अनामिका. महाराष्ट्रात कांदा लागवडीसाठी कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर नाशिक या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो कांदा उत्पादनात. जगात कांदा उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर दुसरा आहे. तर फर्स्ट कोणाचा आहे? तर चीनचा आहे. कुफरी सतलज, कुफरी चंद्रमुखी, कुफरी सिंदोरी या कोणत्या भाजीपाला पिकाच्या जाती? तर बटाटा आहे. बटाट्याचे सर्व जाती कुफरी म्हणूनच आहेत सुरुवातीला, त्याच्यामुळे कुफरी लक्षात ठेवायचं. कुफरी समजून जायचं काय बटाट्याच्या जाती आहे. पुसा केशर, पुसा मेघाली, चांदनी, ज्ञानतेज या कोणत्या भाजीपाला पिकाच्या जाती आहे? तर गाजराच्या जाती आहे. पुसा केसर, पुसा मेघाली, चांदनी, ज्ञानतेज. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पशुधनाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर पशुधनाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात फॅटचे प्रमाण अधिक असते? तर कोणत्या पदार्थातच असते? पनीरमध्ये. रबडी, छन्ना, बासुंदी यापेक्षा पनीरमध्ये जास्त फॅट असते, कारण ते असं म्हणजे चांगला पॅक असा गळा झालेला असतो आणि ते असं रबरासारखं असते, त्याच्यामुळे त्यात जास्त फॅट असते आणि जास्त फॅट असल्यामुळेच तो त्याचा तेवढा असा गळा बनतोय, हे लक्षात ठेवायचं. 240 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात फॅटचे प्रमाण अधिक असते? चेडार चीजमध्ये पण फॅटचे प्रमाण जास्त असते. इथे चीज दिले नाही म्हणून त्यात चीज आन्सर आला नाही. पनीरपेक्षा पण चीजमध्ये जास्त असते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, देवणी ही दुहेरी उपयोगासाठी असणारी गायीची जात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर लातूर, उस्मानाबाद. महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात गायीची कोणती जात आढळते? तर गवडाऊ ही जात आढळते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, लाल कंधारी ही गायीची ओळखामाची जात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर नांदेड, कंधार. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गायीची कोणती जात सवाई चालीसाठी प्रसिद्ध आहे? तर सवाई चालीसाठी म्हणून काँग्रेज ही जात प्रसिद्ध आहे. तुम्हाला सहज क्वेश्चन येतोय,
गाईची कोणती जात सवाई चालीसाठी म्हणून प्रसिद्ध आहे? तर काँग्रेस. असं क्वेश्चन बनतोय त्याच्यावर चांगला, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. टिकविलेल्या हिरव्या चाऱ्यास काय म्हणतात? तर मुरघास म्हणतात. फुले त्रिवेणी ही कशाची जात आहे? तर गाईची जात आहे. फुले त्रिवेणी ही जात गाईची आहे. ते नेक्स्ट क्वेश्चन पण त्याच्यावरच आलेला आहे. फुले त्रिवेणी ही जातीबद्दल कोणते विधान असत्य आहे म्हणते? तर सत्य विधान हे आपल्या कामाचे. ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली आहे. तर हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. ही जात होल्स्टीन फ्रिजियन, गीर आणि जर्सी यांचा संकर आहे. हे पण बरोबर आहे. आणि ही जात दुधाच्या फॅटचे प्रमाण 3.9 ते 4.2% असते. हे पण बरोबर आहे. तर 3 नंबरचं हे चूक आहे. हे चूक आहे. होल्स्टीन फ्रिजियन, गीर आणि देवणी यात आहे नाही. गीर, जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन या 3चा संकर आहे ही गाय फुले त्रिवेणी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर कर्नाल येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1967 या वर्षी झाली. दूध महापूर योजनेचे जनक कोण आहे? तर कोण आहे जनक? डॉक्टर वर्गीस कुरियन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दूध महापूर योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1970 मध्ये सुरू केली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1965 या वर्षी करण्यात आली. महाराष्ट्रात स्वतंत्र दूध विकास खात्याची निर्मिती कोणत्या साली झाली? तर 1958 मध्ये झाली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय उत्पन्नात पशुधन किती टक्के वाटा आहे? तर 36% वाटा आहे पशुधनाचा. पशुधनाच्या बाबतीत भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर तृतीय क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? तर तृतीय क्रमांक लागतो. महाराष्ट्रात गाईची खिल्लार ही जात कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ओढकामासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या गाईचे दूध उत्पादन सर्वाधिक आहे? तर साहिवाल या जातीच्या गाईचे दूध उत्पादन सर्वाधिक आहे. गाईची परदेशी जातीपैकी कोणती जातीचे दुग्ध उत्पादन सर्वात जास्त आहे? तर कोणत्या जातीचे? होल्स्टीन फ्रिजियन. पश्चिम महाराष्ट्रात आढळणारी म्हशीची जात कोणती आहे? तर पंढरपुरी ही जात आहे पश्चिम महाराष्ट्रात आढळणारी. मांसासाठी शेळीची जात कोणती प्रसिद्ध आहे? तर उस्मानाबादी ही प्रसिद्ध आहे. कोणत्या जातच्या शेळीपासून लोकर मिळते? तर काश्मीरी या जातच्या शेळीपासून लोकर मिळते. 230 नंबरचा क्वेश्चन आहे. शेळीच्या कोणत्या जातच्या लोकरीस मोहेर असे म्हणतात? तर अँगोरा या जातच्या शेळीच्या लोकरीस मोहेर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतात दरडोई दुधाचा सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात होतो? तर पंजाब या राज्यात होतो. नेक्स्ट क्वेश्चन. दुग्धोत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर पहिला क्रमांक लागतो. दुग्धोत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. दुधामध्ये सर्वाधिक वनस्पतीजन्य प्रथिने कोणते आहेत? तर केसिन हे वनस्पतीजन्य प्रथिने आहे. तर तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो ना, वनस्पतीजन्य प्रथिने कोणते आहेत? तर केसिन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दुधात असणारे पाण्यात द्राव्य स्वरूपातील जीवनसत्व कोणते आहेत? तर कोणते आहे? ब जीवनसत्व. गाईच्या दुधास पिवळसर रंग कशामुळे येतो? तर कॅरोटीनमुळे येतो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात सर्वाधिक दुग्धोत्पादन कोणत्या भागात होते? तर पश्चिम महाराष्ट्रात होते. छन्ना हा दुधापासून पदार्थ आहे, तर काय करून बनवलेला आहे? साकळलेला. खवा हा दुधापासून कसा बनवतो? तर दूध आटवून. चला तर आपण लेक्चर इथे संपूया आपलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.